सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा आज वेदांतला सुट्टी आहे त्यामुळे उठायला जरा उशीर झाला, जरा नाही खूप उशीर झाला ऍक्च्युली। बघा आता 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 9:15 ला उठला असताल। वेदांत आणि मी, वेदांतचा ब्रश चालू आहे तिकडे आणि जस्ट माझा पण ब्रश झालेला आहे, चहा करायचा बाकी आहे। तर बघा सुट्टी असली की असंच होतं, खूप उशीर होतं उठायला। ब्रश झाला आहे आता, म्हटलं चला अगोदर पाणी पिऊन घ्यावं, नंतर चहा लगेच पिला की थोडं 10 मिनिट तरी ऍटलिस्ट रेस्ट द्यायला पाहिजे पाणी पिल्याच्या नंतर चहा पिण्यासाठी। तर रोज माझं कसं होतं पाणी पिलं की लगेच चहा घेते, पण आज थोडं रिलॅक्स आहे तर म्हटलं चला जरा पाणी प्यावं आणि बाकीचे कामं करावे आणि नंतर चहा प्यावं। आणि बघा इकडे वेदांतला खायचे आहेत बिस्किट, मला पण खायचे आहेत कारण आज नाश्त्याला पण उशीर झालेला आहे आणि सुट्टी पण आहे। असं एरवी तर काय बिस्किट वगैरे खायला टाइम नसतो, आवरायचं पडलेलं असतं रोजचं। आज आहे वेळ तर म्हटलं चला चहा बिस्किट खावं जरा। सकाळी सकाळी आम्ही कधीच बिस्किट खात नाहीत, खाल्ले तरी संध्याकाळीच फक्त, पण आज सकाळी खायचे आहेत। चला खूप दिवसांनी टाइम भेटत आहे, नाही असेच खायचे। वेदांत पण सारखा बिस्किट खात नाही, केव्हा तरीच खात असतो, मी त्याला देत नाही सारखं बिस्किट, पण आज त्याचा पण मूड झालेला आहे तर खा म्हटलं केव्हा तरी, ठीक आहे। धर हे बघ, खायचं असते, धर जेवढे खायचे तेवढे खा, धर 2-4 खा, 2-4 धर, माय खा, अजून धर, खा फिनिश कर। माझा चहा बघा इकडे बाकी आहे प्यायचा, कारण थंड होत आहे म्हणून ठेवला आहे। तोपर्यंत म्हटलं वेदांतला बदाम सोलून द्यावे, तोपर्यंत तो खाईल। तर बघा वेदांत त्याच्या लहानपणीचे मेमरीज बघत आहे, फोटोज बघत आहे। बघा कोण आहे वेदांत? तूच बघ कसा होतास तू अगोदर, काळा होतास, बर। आणि तू तेव्हा मला केवळ काजळ लावत होतीस। हा काजळ लावत, हो हो, इथं सगळीकडे लावत होतीस। आंघोळ करताना हे बघ, हे स्मॉल ब्लॅक नाही सॉफ्ट आहेस का, ठीक आहे। रात्री किराणा सामान आणलेलं होतं तर ते तसंच आहे, आता एका त्या जाळीमध्ये भरून ठेवायचं बाकी आहे, तर नंतर ठेवावं लागेल। आताच नको, थांब अगोदर आपलं आवरू नंतर करू। अरे बाबा थांब, नाश्ता वगैरे करायचा नंतर करू, आताच नको काढू। तर बघा फायनली फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आता राईस बनवत आहे। बघा भिजवलेले मोठे हरभरे, नंतर बटाटा, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे। साधी सिंपल खिचडी बनवणार आहे मस्त कुकर मध्ये, एकदम छान अशी मऊ, जास्त पाणी टाकून खूप छान होते। मला खूप तशीच आवडते ऍक्च्युली, जास्त पाणी टाकलेली आणि चिकट झालेली। आणि तांदूळ घेतलेले आहेत, घरचे तांदूळ आहेत, राशनचे ज्याला आपण म्हणतो ते, गावाकडनं आणलेले आहेत। तर त्याची खिचडी खूप छान होते, तर मी आता तेच बनवत आहे। तर चला आता बनवते आणि नंतर बोलते। आणि बघा ह्या वेदांची धडपड चालू आहे सामान बाहेर काढण्यासाठी, आणि बघा तो मला काहीच करू देत नाही, तो म्हणताय माझं मी करतो। सकाळीच ऍक्च्युली तो करत होता, सामान भरून ठेवायचं होतं त्याला सकाळीच, पण मीच म्हटलं नको मला व्हिडिओ शूट करायचा आहे तर राहू दे नंतर करू आपण। आता फायनली बघा मी कुकर लावलेला आहे, म्हटलं चला तोपर्यंत हे करून घ्यावं, आणि सगळे हे मला हेल्प करत आहेत। ऍक्च्युली वेदांतच करत आहे, मीच त्याला हेल्प करत आहे म्हणायचं। आणि ही ऋत्विका वेदांची फ्रेंड आहे, तर ती बघा विचारत आहे हे काय आहे हे काय आहे, तिला बहुतेक माहिती नाही बरंच सामान, कारण तिच्या घरचे फॅमिली मेंबर गावाकडनं सामान आणतात, त्यांचं इथं आणत नाहीत नेटिव्हवरून, जेव्हा आणायचं असतं तेव्हा। तर बघा
सगळ्या गोष्टी काढून ठेवल्या होत्या, व्यवस्थित आल्यात का नाही ते पण चेक केलं आणि नंतर भरून ठेवत आहे. आणि बघा साखर, शेंगदाणे हे आपलं जे जे मंथली ग्रोसरी लागत असते आपल्याला, ज्या इम्पॉर्टंट असतात ते आणलेलं आहे. आणि काही सामान माझ्याकडनं मिसिंग झालेलं आहे रात्री. व्हिडिओच्या नादामध्ये माझं राहूनच गेलं सामान, जरा थोडंसं घ्यायचं साबुदाणा ते राहिलेलं आहे, आता परत एकदा आणावं लागेल जाऊन. तर बघा फायनली ज्या गोष्टी ज्या ठिकाणी असायला पाहिजे तिकडे ठेवून दिलेल्या आहेत. बाथरूममध्ये ग्रोसरी वगैरे जिथं ज्या ठिकाणी लागतात तिकडे ठेवून दिल्या. आणि फायनली साखर राहिलेली आहे ओतून ठेवायची, बघा ती पण ओतून ठेवावी लागेल. आणि कंगवा एक आणला होता, नंतर बाकरवडी आणि बुंदी आणली होती मला. तर बघा तिकडे कुकर लावलेला आहे, भात तयार होत आहे. तर बघा कुकर होईपर्यंत सामान वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे. म्हटलं चला वेळ होता कुकर राईस शिजेपर्यंत, हे काम होऊन जाईल म्हणून मग मी करून घेतलेलं आहे. तर फायनली एक काम कमी झालेलं आहे माझं. तर चला आता राईस शिजला का नंतर नाश्ता आणि जेवण आता एकदाच होईल, कारण आता 11:15 वाजत आहेत त्यासाठी. आणि बघा मी या ब्लॅक नॅचरलने माझे हेअर कलर करत असते. तर हे मला खूप छान सूट झालेलं आहे ऍक्च्युली. केस पण गळायचे जरा कमी झालेले आहेत आणि सॉफ्ट पण राहतात याने केस 2 महिन्यापर्यंत. तर छान वाटलं मला. याच्या अगोदर मी कोणतीच मेहंदी वगैरे यूज केलेली नव्हती कधीच, तर त्यासाठी हे यूज करत आहे. 2-3 वेळा झालं ट्राय करून. सो छान आहे, मला आवडलं. आणि बघा फायनली रेडी झालेला आहे. मस्त मस्त पाहिजे होता तसा मला भात, खरंच खूप छान झालेला आहे. आणि वेदांत म्हणत आहे हळद का टाकलेली नाहीस तू असं, पण मला भातामध्ये हळद टाकायला नको वाटते, सहसा आवडत नाही. दिसायला असा छान दिसतो बिना हळदीचा भात. आणि काहीतरी वेगळं पण होतं, लुक पण वेगळा, टेस्ट पण वेगळी, असं काहीतरी होतं. तर बघा मस्त झालेलं आहे. फायनली दोघांना सर्व करून घेतलेलं आहे, स्पून घेतलेले आहे आणि आता मी चमचा घेतलेला आहे. तरी पण वेदांत हातानच खाईल. कसं झालंय वेदू? टाकलेत मी छोले पण, बघ बरं कसं झालाय भात? छान झालाय ना? ठीक आहे, मस्त. काय काय तर चला फायनली जेवण करत आहोत आम्ही, बघा वेदांत आणि मी. तर बघा मस्त झालेला आहे भात, पण कुकरमध्ये बनवलेला मला खूप आवडतो. आणि ऍक्च्युली मेन म्हणजे कसं जास्त पाणी टाकून केला का छान चिकट होतो आणि मला तसाच आवडतो. आणि झालाय पण तसाच. तर चला आता बाकीचे काम, कपडे वगैरे पण धुवून घेतले मी. कुकर डिप्रेशराईज होत होता तोपर्यंत कपडे धुवून घेतले आणि आता जेवण करायचं बाकी आहे. सो आता आम्ही करत आहोत वेदांत आणि मी. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.